नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत एमसीसी मध्ये कुठल्या प्रकारचे कॉलेजेस पार्टिसिपेट करतात, त्यानंतर कुठले एमसीसी मध्ये कुठले कोर्सेस हे पार्टिसिपेट करतात, म्हणजे MBBS असो, BDS असो किंवा BSc नर्सिंग असो, हे कोर्सेस पार्टिसिपेट करतात याबद्दल आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एमसीसी मध्ये कुठल्या प्रकारचे कॉलेजेस पार्टिसिपेट करतात। सगळ्यात पहिले एमसीसी मध्ये कॉलेजेस पार्टिसिपेट करतात ते म्हणजे डीम कॉलेज, सगळ्यात पहिले डीम कॉलेजेस, त्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटीज, त्यानंतर एम्स, त्यानंतर जिपमर, हे सर्व कॉलेजेस, या सर्व कॅटेगरीचे कॉलेजेस, इन्स्टिट्यूट्स पार्टिसिपेट करतात एमसीसीच्या काउन्सिलिंगमध्ये। ज्या विद्यार्थ्यांना डीम कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं किंवा त्यांच्या स्टेटच्या कुठलाही स्टेट असो, साऊथ इंडियामध्ये असो, महाराष्ट्र असो, तेलंगणा असो, कर्नाटका असो किंवा पॉंडिचेरी असो, या सर्व स्टेटच्या डीम कॉलेजेसची काउन्सिलिंग ही एमसीसी करत असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर जाणून घ्यायचं जर झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात प्रायोरिटीवरती आपण डीम कॉलेजेस बद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर डीम कॉलेजेसमध्ये या एमसीसीच्या प्रोसेसमध्ये आपल्याला जाताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपण किती ऍप्लिकेशन फीस भरणार आहे, किती सिक्युरिटी डिपॉझिट भरणार आहोत आणि कॉलेजेसची मॅक्सिमम आणि मिनिमम फीस किती आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेत आहोत MBBS अँड BDS या कोर्सेस बद्दल आपण या डीम कॉलेजेसमध्ये आपण जाणून घेत आहोत। ते MBBS असो किंवा BDS असो, कॉलेजेसची ज्या एमसीसीच्या काउन्सिलिंगची फीज आहे टोटल 5000 रुपीज ही ऍप्लिकेशन फीज आहे। त्यानंतर त्याच्या सिक्युरिटी अमाऊंट जी आहे ती सिक्युरिटी अमाऊंट 2 लाख रुपीज सिक्युरिटी अमाऊंट ही मॅन्डेटरी आपल्याला भरावी लागते, ते MBBS असो किंवा BDS असो। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डीम कॉलेज म्हटलं तर ते सगळ्यात महागडं कॉलेज मानलं जातं। तर या महागड्या कॉलेजमध्ये जर कॉलेजची मिनिमम कॉलेजची फीज जर म्हणाल तर 17 ते 18 लाख रुपये ही मिनिमम कॉलेजची फीज असते पर इयर, आणि मॅक्सिमम कॉलेजची फीज ही 30 ते 35 लाख किंवा 35 ते 40 लाख रुपये ही मॅक्सिमम कॉलेजची फीज आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचंही जर स्वप्न असेल की MBBS साठी डीम कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं, म्हणजे तुम्हाला जर मार्क्स कमी आलेले असतील, म्हणजे साधारणतः 250, 300 किंवा 400 मार्क्स आलेले आणि तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटत नाही आणि तुम्ही जर सिलेक्ट करत आहात की मी डीम कॉलेज घेऊ शकतो, मी अफोर्ड करू शकतो डीम कॉलेज, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या कॉलेजेसचा विचार करायला हरकत नाही। जर तुमचं बजेट जर 1 करोड प्लस जर असेल किंवा 1 करोडच्या आसपास जर असेल तर तुम्ही या कॉलेजेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता। आता याचा सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे या कॉलेजेसमध्ये जर ऍडमिशन घेत असाल तर तुम्हाला कुठल्या प्रकारची स्कॉलरशिप नाही, तुम्हाला पूर्ण ओपन कॅटेगरी मधून पूर्ण फीस भरायची असतात। म्हणजे एक फॉर एक्झाम्पल 17,50,000 जर तुमची ऑफिशियल पर इयर फीस असेल तर ती इंटू काही स्टेटमध्ये 4.5 वर्षाची फीस घेतली जाते आणि काही स्टेटमध्ये 5 वर्षाची फीस घेतली जाते डीम कॉलेजसाठी। एक अराउंड 4.5 इयर्स जर कॅल्क्युलेशन जर केलं तर अराउंड तुम्हाला एक 80 to 90 लॅक्सच्या इन बिटवीन तुम्हाला टोटल कॉलेजची फीस पडते। त्यानंतर युनिव्हर्सिटीची एलिजिबिलिटी चार्जेस असते, MCIचे एलिजिबिलिटी चार्जेस असतं, त्यानंतर तुमची हॉस्टेल मेसचे चार्जेस असतात किंवा कॉलेजेसचे काही मिसलेनियस चार्जेस असतील, छोटे मोठे 1 लाखापर्यंत दरवर्षी तुम्हाला एक्स्ट्रा खर्च येतो। आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे कॉलेजेस असतात काही स्टेटमध्ये या कॉलेजेसच्या जी फीज आहे तर या फीज बद्दल आपण थोडक्यात जर जाणून घ्यायचं जर झालं तर फर्स्ट इयरला फीज जर 17.50 जर असेल तर सेकंड इयरला ती फीज 17.50 प्लस तुम्हाला 7% इन्क्रीमेंट द्यावी लागते। तसंच थर्ड इयरला तुम्हाला सेम 17.50 प्लस 7% फर्स्ट इयरची इन्क्रीमेंट प्लस 7% सेकंड इयरची इन्क्रीमेंट, टोटल 14% इन्क्रीमेंट तुम्हाला सेकंड इयर मध्ये पे करावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, या सगळ्या गोष्टीची काळजी घेता तुम्हाला तुमचं जर बजेट 1 कोटीच्या आसपास जर असेल, 1 करोडच्या आसपास जर असेल तर तुम्ही या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेऊ शकता। आणि या कॉलेजेसची लिस्टही आम्ही लवकरच पब्लिश करणार आहोत, अशाच व्हिडिओद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। जर तुम्ही डीम कॉलेजमध्ये जर ऍडमिशन घेण्यास इच्छुक असाल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा। फर्स्ट राऊंड ऑलमोस्ट 14 ऑगस्ट पासून स्टार्ट होतो आहे, तर तुम्ही हा चान्स मिस करू नका आणि ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या टीमला कॉन्टॅक्ट करून आणि तुमची काउन्सिलिंग ही लवकरात लवकर बुक करून घ्या।